हॅलो नमस्कार। आज मी ना तुम्हाला शेंगाची आणि बटाट्याची भाजी दाखवते। हे बघा, हे शेंगाच्या शेंगा, तुम्ही काय बोलता माहिती नाही, आम्ही शेवग्याच्या शेंगा बोलतो। आणि बटाटा, ह्याची रस्सा भाजी दाखवते। ही एवढी पौष्टिक आहे ना, तुम्ही या थंडीच्या दिवसात खाऊन बघा। सर्दी खोकला, मला खोकला आल्यावर मी भाजी ही बनवते। त्याला जास्त साहित्य पण नाही, कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आपलं वाटण, वाटलेलं वाटण मी ते वाटूनच ठेवते, तुम्हाला माहिती आहे, मी मध्ये पण बोललेली। आणि तेल, तर मी तेल टाकते। तेल टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। ही भाजी ना एवढी पौष्टिक आहे ना, शेवग्याच्या शेंगा, आपल्याला खूप सर्दी पण त्याच्याने जाते। चांगली रस्सा भाजी केली ना खूप छान, आम्ही तर करतोच। म्हणजे मग मी दाखवते, एकदा मागे पण मी एकदा दाखवलेली। कांदा सगळं लाल करून घ्यायचं। माझं फ्रीजर मधलं वाटण आहे ना, मी जरा हे नाही झालं, मी काढून घेते। अशी करूनच ठेवते वाटण। त्याला चांगलं वाटण घातलं ना की अशी रस्सा भाजी खूप छान होते। रस्सा भाजीसाठी मी एवढं वाटण घालणार आहे। असं चांगलं कांदा खोबरा आलं लसूण, आपलं सुकं खोबरं। हां, आपल्याला कांदा लाल झाला चांगली कढई घेतलेली, म्हणजे रस्सा होऊ शकतो। तुम्ही भात डाळ केला तरी चालेल। या रस्स्याबरोबर ही भाजी खूप छान, आमच्याकडे खूप सगळ्यांनाच आवडते आणि खायची उलट पौष्टिक आहे ती। आता मी कांदा लाल झालाय, तर वाटण घालते, कारण काय आपल्याला केलेलं असतं ना वाटण, मग आपण तेलामध्ये चांगलं असं त्याला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे तो कच्चट वाटणार नाही। मी कसा थंड असतो जरा, चांगलं तेलामध्ये परतून घेते। त्याला वाटण जरा जास्त लागतं। टोमॅटो टाकते, हळद, म्हणजे आपला मालवणी मसाला, तुमच्या तिखट प्रमाणे, तुमचा मसाला किती तिखट आहे काय आहे त्याच्याप्रमाणे आपण टाकायचं। आणि जरा ही भाजी तिखटच पाहिजे, झणझणीतच पाहिजे। तुम्हाला ना अशी दिसत नाही माझी, मग दाखवते, कढईतलं दिसत नाही, मस्त मी अशी झणझणीत अशी ग्रेव्ही भाजी करते। तर माझा स्टँड नाही ना, मग मी वर नाही लावला, असं स्टूलवर ठेवलाय मोबाईल, खूप वांदे झाले, स्टँड तुटलाय, पण मी आणेन तेव्हा। हे माझं असं वाटण तयार झालेलं आहे, समस्त चमचमीत। तर याच्यामध्ये शेंगा टाकते। आपल्याला हे शेंगा पाण्यातच ठेवलेलं, मी 2 पाण्यात ठेवलेलं आहे। कांद्याला परतून घ्यायचं। मस्त मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं। त्याला मसाला वाटण हे ते खूप छान भरपूर लागतं, म्हणजे ही भाजी रश्याची खूप छान होते। थोडं मी याला त्याच्यातच परतणार आहे, नंतर कोमट पाणी घालणार आहे। मसाल्याच्या भाजीला कोमट पाणी घातलं ना की चव छान येते। पाणी ठेवते मी जरा, तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, मी पसरट कढई घेतली, ती बदलून टाकली कढई। आता मी इथे कोमट पाणी करत ठेवले, आता पाणी घालते मी। कोमट पाणी घातलं ना भाजी पण लवकर शिजते आणि चव पण वेगळी येते, आणि भाजीला अशी करी पण छान सुटते। म्हणून कधी पण स्वयंपाक करताना आपल्या टोपामध्ये आपल्याला गरम पाणी करूनच ठेवायचं आहे, थंड पाणी वापरायचंच नाही। तर मी असं मस्त पाणी घातलेलं आहे, कारण जास्तच घातलंय, मला रस्सा भाजी पाहिजे। मी आता मीठ घालायचं आणि मस्त दणदणीत शिजवून द्यायची। आपल्याला जसं मीठ पाहिजे तसं घालायचं।
इथे गरम पाणी आहे, लागलं तर टाकायचं. मी आता चांगलं शिजवून देते. मी कढई बदली केली का तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित. कढई मोठी पडली आणि माझा मोबाईल खाली हे झाला. तर ह्याला मस्त असं फुल गॅसवर आहे, मीडियम गॅसवर मी शिजवून देणार आहे. भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. चला बघा, आपली आता भाजी रस्सा भाजी झालेली आहे. ही बघा अशी मस्त अशी झालेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. आता मी याला वरून कोथिंबीर टाकते. अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, रस्साच ठेवायचा. हां, कोमट पाणी टाकलं की भाज्या पण लवकर शिजतात आणि चव पण वेगळी येते, अशी पचपचीत वाटत नाही. तुम्हाला मी दाखवते. कॅमेरा बघा, अशी माझी मस्त अशी भाजी रस्सा भाजी झालेली आहे. मी जवळून दाखवते जरा, कारण तुम्हाला दिसली नाही. आपल्या शेंगाची भाजी अशी करायची, सगळं वाटण घालून रस्सा भाजी करायची आणि थोडा रस्सा प्यायचा, म्हणजे आपला सर्दी खोकला कॅल्शियम सगळं वाढतं. तर चला मी आता गॅस बंद करते. मला ह्याला 10 ते 12 मिनटं लागली शिजायला. आणि आता गॅस बंद करून मी आता झाकण ठेवते. चला बाय बाय. माझ्या अशाच भाज्या आता सोप्या भाज्या बघत जा, घरगुती आणि चांगल्या पौष्टिक भाज्या. चला मी एकदा शेंगाच्या पालाची भाजी करून दाखवेन, ती पण खूप पौष्टिक आहे. चला बाय बाय.